एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक 65 वर्षीय पुरुष होता, वयोवृद्ध होता आणि तो त्याच्या 4 व्हीलर गाडीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता। रोडनं ते प्रवास करत होता। मग आता रोडनं जात असताना रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी त्याची गाडी उभा राहिली। कामानिमित्त तो गाडीमध्येच होता, पण मात्र काही वेळानंतर त्याच्या गाडीसमोर एक सुंदर महिला त्या ठिकाणी आली आणि ती सुद्धा त्याच्या गाडीसमोर येऊन थांबली। आता ती महिला नेमकं या ठिकाणी कशासाठी थांबली असेल, काय असेल असा विचार त्या गाडीमध्ये बसणाऱ्या पुरुषाच्या डोक्यात येत होता। तर ती जी महिला आहे ती सुद्धा एकटक या पुरुषाकडे पाहत होती, पण मात्र हा जो पुरुष आहे तो 65 वर्षीय होता आणि समोर असणारी जी महिला आहे ती 31 वर्षीय होती। तरी सुद्धा या दोघांची नजर एकमेकांकडे होती। बघता बघता त्या महिलेनं त्या पुरुषाला वेगवेगळ्या पद्धतीनं हावभाव करायला सुरुवात केली आणि त्याला बघून स्माईल सुद्धा दिली, म्हणजे त्या पुरुषाकडे पाहून हसली। मग जशी ती महिला त्या पुरुषाकडे पाहून हसली तसंच त्याची नजर सुद्धा त्यामध्ये फसली। आता नजर फसल्यानंतर तो जो 65 वर्षीय पुरुष आहे त्या महिलेकडे आकर्षित झाला आणि ती महिला त्या पुरुषाच्या जवळ आली आणि जवळ आल्यानंतर दोघांचं बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर त्याच्या गाडीमध्ये बसली आणि सरळ रूमवर गेली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यातील वराछा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 30 डिसेंबर 2024ची। 30 डिसेंबर 2024 रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक 65 वर्षीय पुरुष आहे आणि तो एक दिवस त्या तारखेला त्याची गाडी घेऊन तो रोडच्या कडेनं जात होता आणि 4 व्हीलर गाडी होती। आता गाडीमध्ये बसल्यानंतर रोडच्या कडेला त्याचं काही काम असेल, इकडे तिकडे बघत असेल, तेवढ्यात सुंदर त्याला एक 31 वर्षीय महिला दिसली। दिसायला सुंदर होती। तो त्या महिलेकडे पाहत होता, ती महिला त्याच्याकडे पाहत होती। महिलेनं हावभाव करायला सुरुवात केली, त्याच्याकडे पाहून हसली की याची नजर फसली। मग ती त्याच्या जवळ आली। जवळ आल्यानंतर त्या पुरुषाला काही कामानिमित्त वेगवेगळ्या गोष्टी विचारू लागली, बोलू लागली, जेणेकरून तिला त्याच्यासोबत ओळख वाढवायची होती। आता बोलता बोलता या दोघांची ओळख वाढली आणि त्या महिलेनं त्या पुरुषाचा मोबाईल नंबर घेतला। आता मोबाईल नंबर घेतल्यानंतर कुठं जायचंय, काय जायचंय म्हणून त्या ठिकाणी तिला जायचंय त्या ठिकाणी त्या पुरुषानं तिला नेऊन सोडलं आणि तिथून ते आपापल्या घरी गेले। मग आपापल्या घरी गेल्यानंतर त्या महिलेनं त्या पुरुषाला फोन केला आणि मग फोनवर ती त्याला एकदम गोड गोड बोलू लागली। आता त्या पुरुषालाही मागं पुढं कोण होतं का नव्हतं घटनेमध्ये सांगितलं नाही, पण मात्र त्याला सुद्धा त्या महिलेची आवड निर्माण झाली। आता आवड एवढी निर्माण झाली की त्या 65 वर्षीय पुरुषाला त्या महिलेबरोबर प्रेम झालं आणि प्रेम झाल्याबरोबर त्याचं एकदम आनंदित वातावरण झालं। आता हे सगळं होत असताना एक दिवस त्या महिलेनं त्या पुरुषाला गोड गोड बोलून एका ठिकाणी भेटायला बोलवलं, कारण की याच परिसरामध्ये एक सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावर त्या महिलेचा फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटवर त्या पुरुषाला भेटायला बोलवलं होतं। मग भेटायला बोलवल्यानंतर तो पुरुष मोठा आनंदित होऊन त्याची 4 व्हीलर गाडी घेऊन त्या महिलेच्या घरी तिला भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर रूममध्ये गेला। आता रूममध्ये गेल्यानंतर त्या महिलेनं मोठं सजून धजून त्या पुरुषाचं स्वागत केलं, घरामध्ये घेतलं, दरवाजा लावला, त्याला बेडवर घेऊन बसली आणि बेडवर घेऊन बसल्यानंतर वेगवेगळ्या गप्पा मारू लागले। आता गप्पा मारत असताना यांचं आकर्षण एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं, कारण की या अगोदरच या दोघा जणांचं फोनवर सगळं काही बोलणं सुरू झालं होतं। आता त्या महिलेनं त्या पुरुषाचे कपडे काढायला सुरुवात केली होती, तर त्या पुरुषानं त्या महिलेचे कपडे काढायला सुरुवात केली होती। जसे दोघांनी एकमेकांचे कपडे काढले आणि एकमेकांसोबत झोपले तेवढ्यात अचानक त्या रूममध्ये 2 जण शिरले। 2 जण जसे रूममध्ये शिरले तसाच त्यानं मोबाईल कॅमेरा सुरू केला, 2 जणांची व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढायला सुरुवात केली। काय म्हणूनच तर त्यांना कपडे घालू द्यायच्या आधीच
त्यांची शूटिंग करायला सुरुवात केली। मग शूटिंग केल्यानंतर त्या पुरुषाला पकडलं आणि त्याला धमकावलं की तू त्या महिलेबरोबर काय करत होतास, कशामुळे करत होतास, जर तुला इथून वाचायचं असेल तर एवढी रक्कम द्यावी लागेल, नाहीतर मग तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल, तुझ्यावर वेगवेगळ्या कलमा लावल्या जातील। आता अशी धमकी त्या पुरुषाला दिल्यामुळं आणि समाजामध्ये नाव बदनाम होईल या भीतीनं त्या पुरुषानं घाबरून त्याच्या जवळ असणारे जे सोन्याचे काही त्याच्याकडे साखळी आणि हातामध्ये कडे होते हे त्यानं त्या 2 पुरुषांच्या हवाली केले। ऑनलाईन पद्धतीनं जी काही रक्कम होती 1,15,000ची ती सुद्धा त्यांच्या हवाली केली आणि अशा पद्धतीनं त्याची आर्थिक लूट त्या ठिकाणी झाली। इथून पुढं जर या महिलेसोबत दिसला तर तुझ्या इतकं वाईट कोणी नाही अशी धमकी सुद्धा त्या पुरुषाला दिली आणि त्या 2 आलेल्या घरामध्ये घुसलेल्या 2 पुरुषांनी आणि त्या महिलेने त्या ठिकाणाहून त्या पुरुषाची सुटका केली। आता त्या ठिकाणाहून तो 65 वर्षीय पुरुष सुटल्यानंतर थरथर कापत होता, कारण की मोठी घटना त्याच्यासोबत घडली होती। अनेक दिवस मनातल्या मनात त्यानं ही गोष्ट लपवून ठेवली होती, पण मात्र मनामध्ये एक गोष्ट ठेवल्यामुळं त्याला त्याच्यामुळं मोठा तणाव आणि टेन्शनसुद्धा येत होतं। मग एक दिवस त्यानं त्याच्यासोबत जे घडलं होतं त्यानं त्याचं मन त्याच्या मित्राजवळ हलकं केलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। मग जसा मित्राला प्रकार सांगितला, मित्रानं त्याला धीर दिला आणि जवळचं पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। आता पोलिसांनी प्रकार ऐकल्यानंतर पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसला, पण पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली आणि आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। बघा समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये असणारा जो 65 वर्षीय पुरुष आहे, वयस्कर आहे, एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, तरीसुद्धा अनोळखी महिलेकडं बघणं, तिचं हसणं, ती आपल्याला फसवतीये हे न समजणं, हे सगळं न समजल्यामुळंच आर्थिक नुकसान झालेलं आहे। त्यामुळं अशा जर कुठल्या अनोळखी व्यक्ती तुम्हाला बोलवत असतील, खुणावत असतील आणि एखाद्या ठिकाणी भेटायला बोलवत असतील तर नक्कीच तुम्ही सुद्धा सावध आणि सतर्क राहिलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं। पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।